आगामी पालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांमध्ये रंगणार सामना. पिंपरीत भाजपाचा स्वबळाचा नारा तर ठाण्यात भाजप करणार पडताळणी. मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दुफळी. भाई जगतापांकडून एकला चलोरेचा दावा. वर्षा गायकवाडांचा मात्र वेगळा सूर. रवींद्र धंगेकरांविरोधात पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार. रवींद्र धंगेकरांवरती कारवाई करण्याची मागणी. ऐन दिवाळीत बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये फुटले शाब्दिक फटाके. कडूंच्या आंदोलनावरती राणांची बोचरी टीका. मनसेच्या दीपोत्सवावरती महाराष्ट्र पर्यटन विभागाची जाहिरात. राज ठाकरेंचा नामोल्लेख टाळल्याने मनसेचा आक्षेप. वसई किल्ल्यावरती शिवरायांच्या वेशातील युवकाला विरोध. हिंदी सुरक्षा रक्षकाचं कृत्य. मराठी येत नसल्याचं सांगत माज दाखवला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच. अतिवृष्टीमुळे हमीभाव मिळण्याची शेतकऱ्यांची आशा धुसर. ऐन दिवाळीच्या दिवशी कर्जत, पालघर, 40 गावांमध्ये मुसळधार पाऊस. शेतीला फटका बसण्याची शक्यता. पडव्याच्या मुहूर्तावरती सोनं खरेदीदारांना मोठा दिलासा. सोन्याच्या दरात 6,200 रुपयांची घट. जीएसटीसह सोन्याचे दर प्रतितोळा 1,28,000वर. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पुणे शहरामधील भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबतची युती वाचवण्यासाठी रवींद्र धंगेकर यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतलाय. लवकरच कारवाई होईल अशी माहिती आहे. तर महायुतीमध्ये दंगा नको असं एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकर यांना पुण्यामध्ये जाहीरपणे सांगितलं होतं. तरीही धंगेकरांनी भाजप नेत्यांना टार्गेट करणं थांबवलं नाही आणि त्यामुळेच आता धंगेकरांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र धंगेकर यांची शिवसेनेमधून हकालपट्टी होणार असल्याचं कळत आहे आणि याविषयी बोलण्यासाठी स्वतः रवींद्र धंगेकर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत. धंगेकर सर, तुम्ही नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, मात्र तुमची हकालपट्टी केली जाणार असल्याचं कळत आहे. ऐकलंय ते खरं आहे का? नाही, याच्यामध्ये शिंदे साहेबांशी मी बोलणार आहे आणि मी कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला टार्गेट केलेलं नाही. हा पहिला मुद्दा आहे. ज्या ज्या वेळेला पुणे शहरामध्ये अशा काही घटना घडतील त्याला एक कार्यकर्ता म्हणून, एक पुणेकर म्हणून बोललंच पाहिजे. माझं ट्विट बी तसंच आहे की जर पुढची पिढी माफ करणार नाही आपल्याला, जी गुन्हेगारी असेल आणि गुन्हेगारी बोललं पाहिजे, सुरक्षिततेवर बोललं पाहिजे, वाहतुकीवर बोललं पाहिजे. ही सत्ता ज्यांच्याकडे त्यांनाच आपण जाब विचारणार, थोडीच आपण दुसरं सर्वसामान्य लोकांना जाब विचारणार आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि जे मागच्या आठवड्यामध्ये एका चॅनेल मधनं बातमी आली आणि त्या चॅनेल मधनं बातमी आल्यानंतर जैन मंदिर ज्या पद्धतीनं महावीरांचं देवस्थान घाण ठेवलं एका बिल्डरने आणि त्या बिल्डर बरोबर असलेले ज्या संबंधातली लोक आहेत, तर त्यांना आपण जाब विचारला की ह्या गोष्टी ज्या झाल्यात ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि महावीरांना जर तुम्ही घाण ठेवत असताल तर त्याचा विचार हा पुणेकरांना करावा लागेल. देवधर्म हा वाचवण्यासाठी आपला देश निर्माण झालेला आहे आणि देवधर्मच घाण ठेवला जातो. त्यावेळेला जर एक कार्यकर्ता जर बोलला नाही तर मला हे पुणेकर माफ करणार नाही, हा मला जाणीव आहे, म्हणून मी आपलं बोललो. पण मी कुठेही भारतीय जनता पार्टीचं कुठेही नाव घेतलेलं नाही. उलट भारतीय जनता पार्टीतले काही लोक बेछूट माझ्यावर पूर्वीपासून आरोप करतात. मी त्यांना उत्तर बी देत नाही. पण ज्या गोष्टी मी बोलल्या त्या बोललो आणि मी शिंदे साहेबांनी मला बोलवलं तर मी शिंदे साहेबांशी चर्चा करेन. पण जर प्रत्येक वेळेला त्यांनी युती धर्माने ह्या सगळ्या गोष्टी जर आड येत असतील तर मी शिंदे साहेबांशी एकदा बोलेल आणि मी भाजप आणि शिवसेना हा कुठली दरी न करता एक कार्यकर्ता म्हणून जर एखाद्या आमच्याच नेते, सगळे नेते शिवसेनेतले, आपल्या शिवसेना असतील, भाजपचे असतील, पण त्यांना आपण त्यांच्या चुका दाखवणं हे काही गैर नाही. पण याचा अर्थ आता निर्णय झालेला आहे याविषयीचा, म्हणजे तुमच्यावर कारवाईचा निर्णय झालेला आहे, यामध्ये तथ्य आहे असं समजायचं?
नाही, माझ्यावर कारवाई अशी काय मला अजून तुमच्यापर्यंत तसं काही काही याविषयीची माहिती पोहोचली आहे? नाही नाही, माझं माहिती पोहोचली नाही, पण मी माझी बाजू मला ज्यांनी बोलवलं शिंदे साहेब त्यांनी येतेच, माझी बाजू मी त्यांच्या पुढे मांडेल. हम्म. आणि मी परत एकदा सांगतो तुम्हाला की मला शिंदे साहेब तर माझे नेते आहेतच, हम्म. पण मला भारतीय जनता पार्टीचा शेवटचा तळागाळातला कार्यकर्ता आला आणि त्यांनी मला विचारलं की दंगेकरी तुम्ही चुकताय. आणि मी त्याच्याशी जर त्याला त्यांनी जर मला समजून सांगितलं तरी मी त्याचं ऐकलं नाही. याच्यापुढे मी कुठल्याही नेत्यावर बोलणार नाही. पण हा जो मी विषय बोलतो ह्यात जर चुका असतील तर कुणीही मला येऊन सांगा, मी त्यांचं समाधान करेन. पण धंगेकरजी, तुम्हाला नेमकं काय सांगायचं होतं? कारण तुम्ही म्हणताय की तुम्हाला भाजपवर टीका तुम्ही केलेली नाहीये, फक्त जे काही सत्य परिस्थिती आहे पुण्यामध्ये जे घडतंय ते तुम्ही ट्विटमध्ये सांगितलंय. तर नेमकं काय तुम्हाला सांगायचं होतं त्या ट्विटच्या माध्यमातून? नाही, याच्यामध्ये तुम्ही बघितलं काय लपून राहिलेलं नाही. जी पुण्यातली गुन्हेगारी आहे ती सत्ताधारी लोकांनी मोडून काढली पाहिजेत. पुण्यात ज्या पद्धतीनं या जैन समाजाची महावीरांची जी जागा, महावीरांचं देवस्थान आहे, त्या देवस्थान घाण ठेवण्यापर्यंत एक कुठली बँक जी मोकळी जमीन असेल त्याला बँकेचे नियम आहेत, त्या नियमानुसार त्या जागेला कर्ज देतात का? मग हे कर्ज का दिलं आणि दिलं असेल तर मग कुठल्या नियमानुसार दिलं? या सगळ्या गोष्टी आपण कायदेशीर बाजू दिसत नाही आणि त्या कंपनीला पूर्वीपासून असणारे त्यांचे शेअर होल्डर किंवा भागीदार हे खासदार मुळे होते, तर त्यांनाच आपण जाब विचारणार. आणि महावीरांचं देऊळ एका दिवसात तुम्ही घाण ठेवता आणि दुसऱ्या दिवशी पत्र देताय की आता हे आम्ही यातला बोजा उतरू. म्हणजे ह्या संस्थानाचा, या बँकेचा, या शासकीय सगळ्या ज्या संस्था आहेत ह्यांचा पोरखेळ चाललाय का? आणि हे जर पोरखेळ जर होत असेल तर जाब विचारायचा का नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. त्यामुळे आता तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जातं का तेही बघावं लागेल. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर आता धंगेकरांची नेमकी बाजू काय आहे, ते पुढे नेमकं काय करणार आहेत ते आपण समजून घेतलेलं आहे. मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई केली जाणार आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते असलेले एकनाथ शिंदे यांनी तो निर्णय घेतल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. काही दिवसांपूर्वीच रवींद्र धंगेकर यांनी ट्विट केलेलं होतं आणि त्यांचा निशाणा हा मोहोळकर यांच्यावर असल्याची एक चर्चा सुरू झाली होती आणि त्यानंतर आता धंगेकरांवर कारवाई केली जाणार असल्याचं कळतंय. सुरुवातीला बातमी पालिका निवडणुकीविषयीची. आगामी पालिका निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये सामना रंगल्याचं दिसतंय. विशेषतः अजित पवारांची राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेल्या पिंपरी चिंचवड पालिका आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात सुद्धा भाजपनं साबत पवित्रा घेतलाय. त्यामुळे मुंबई वगळता अनेक ठिकाणी महायुतीमध्ये कुस्ती होण्याची शक्यता आहे. महायुतीत रंगणार दोस्तीत कुस्ती. पिंपरीत भाजपचा स्वबळाचा नारा. ठाण्यात भाजप करणार पळताळणी. ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांचा राजकीय दबदबा, तर पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजकीय बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण आगामी पालिका निवडणुकीत इथं सत्ताधाऱ्यांमध्येच लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास भाजप तयार नाही. या महापालिकेत भाजपनं आपली राजकीय ताकद वाढवली आहे. त्यामुळेच भाजप पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. इकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातही परिस्थिती काही वेगळी नाही. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडे मोठं संख्याबळ आहे, पण भाजपला या महापालिकेत स्वबळावर सत्तेचं वेध लागलंय. त्यामुळं ठाणे महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करण्याविषयी भाजप चाचपणी करतंय. त्यामुळे या दोन्ही पालिका निवडणुकीत महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे. मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये भाजपाकडून स्वबळाची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. मात्र इतर महानगरपालिकांमध्ये स्थानिक पातळीवरती महायुती एकमेकांच्या विरोधात जरी लढली तरी निवडणुकीच्या निकालानंतर मात्र तिघे पक्ष आपल्याला एकत्रित येताना पाहायला मिळणार आहेत. सत्ताधाऱ्यातील या स्वबळाच्या नाऱ्यावरून आता राजकारण तापलं नाही तरच नवल. राज्यात भलेही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता असली तरी काही पालिका निवडणुकीत ते आपापसातच भिडणार आहेत. कारण सत्ताधाऱ्यांना या पालिकेत स्वबळावर सत्तेचं वेध लागलंय.
त्यामुळं मुंबईत जरी ते महायुती म्हणून लढणार असले तरी अन्य काही ठिकाणी त्यांच्या सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.